आणि आता थेट जाऊयात, संजय राऊत बोलतायत. राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, खास करून काय ते शिंदे सेनेला त्यांच्या प्रमुखाने इथे येऊन बसावंच लागेल. त्यात नवीन काय, त्यांच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीमध्ये. म्हणून शिंदे जर आले असतील तर तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याशी योगायोग वगैरे समजण्याचं कारण नाही. त्यांना दिल्लीतच थांबावं लागतं ना. जसे इतर भाजपच्या नेत्यांना राज्यातल्या हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीत थांबावं लागतं. रात्री अपरात्री वाट बघावी लागते, गवतावर बसावं लागतं. जर त्याची जर विजार पांढरी असेल तर त्या गवत लावून त्या लॉनचं मुंबईला परतावं लागतं. हा इतिहास आहे दिल्लीचा. उद्धव ठाकरे हे मुंबईतून इथे 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी येत आहेत. राहुल गांधींबरोबर त्यांची बैठक आहे, इंडिया आघाडीची बैठक आहे, महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. आज संध्याकाळी इथे शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वाची बैठक होईल. त्यानंतर कदाचित आज ते माननीय शरद पवार साहेबांनाही भेटण्याची शक्यता आहे संध्याकाळनंतर. अशा बैठका त्यांच्या ठरलेल्या आहेत. नाही, पण राऊतसाहेब कसं आहे की आठवड्यात दुसऱ्यांदा एकनाथ शिंदेची दिल्लीवारी होते आणि असं म्हटलं जाते, जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात की महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे, देशाच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे. काय हे काढावं? आम्ही कसं काय आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठं घडण्यात इतकी मोठी माणसं राजकारणात नाही आहेत. सरकारमध्ये सध्या जे बसलेले आहेत ती काही मोठी माणसं नाही आहेत ना. ती धरून बांधून निर्माण केलेले पदाधिकारी आहेत सत्तेतले. म्हणजे महाराष्ट्राला महान माणसं देण्याची सत्तेमध्ये परंपरा होती. ती भारतीय जनता पक्षामुळे आता खंडित पावली आणि सगळे खुजे आणि बुळे लोक सरकारमध्ये बसल्यामुळे महाराष्ट्राच्या महान परंपरेला ग्रहण लागलेलं आहे. दिल्लीपुढे येऊन झुकायचं आणि वाकायचं सत्ताधाऱ्यांपुढे. आता तुम्ही म्हणाल माननीय उद्धव ठाकरे पण दिल्लीत येत आहेत. हो, येत आहेत ना दिल्लीवर. दिल्ली देशाची राजधानी आहे, इंडिया ब्लॉक उभे नाथ. सो इथे राजकारण चालतं. विरोधी पक्षाचं राजकारण इथून होत आहे. आणि भविष्यात राहुल गांधी जे वारंवार सांगतात कोई बड़ा खेला होने वाला है, वो महाराष्ट्र में नहीं होगा, दिल्ली में होने वाला है. दिल्लीत होणार आहे. शिवसेना आणि मनसेची युती होत आहे, त्यामुळे काँग्रेस कुठेतरी नाराज आहे. इंडिया ब्लॉकच्या आघाडीच्या बैठकीमध्ये त्याचे अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. हे मुंबईतले विषय दिल्लीमध्ये आणण्याचं कारण नाही. मुंबईतले विषय किंवा महाराष्ट्रातले विषय महाराष्ट्रामध्ये आम्ही चर्चेनं सोडवू. आमच्यात तेवढी क्षमता सर्व महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये आहे. त्यासाठी आम्हाला दिल्लीत येऊन चर्चा करण्याची आणि विशेषतः इंडिया ब्लॉकमध्ये चर्चा करण्याची तशी आवश्यकता नाही. भाजपच्या प्रवक्ते राहिलेल्या आरती साठे यांची न्यायमूर्ती म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नियुक्ती केली. भारतीय न्यायव्यवस्थेचे दशावतार आणि भारतीय न्यायव्यवस्थेचं दुर्दैव याला म्हणतात. एक लक्षात घेतलं पाहिजे, पक्ष कोणताही असेल, पण भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत, ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या भूमिका, चुकीच्या भूमिकांनाही समर्थन दिलं आहे, अशी व्यक्ती ती कोणी असेल, तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे. मी कोणाही वरती आमचा व्यक्तिगत अकस नाही, पण भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून आपण पाहिलं असेल तामिळनाडूमध्ये सुद्धा, तिकडल्या चेन्नई कोर्टातसुद्धा भाजपा प्रवक्त्या एक महिला आहेत. त्यांनाही हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदी नेमलं आणि आता मुंबई हायकोर्टामध्ये सुद्धा भाजपा प्रवक्त्यांना न्यायमूर्तीपदी थेट नेमलं आहे. ते काही सांगतील, पण एखादा पक्षाचा जो प्रवक्ता असतो तो त्या विचारधारेला बांधील असतो आणि एकदाचा प्रवक्ता हा कायमचा प्रवक्ता असतो. मुंबई हायकोर्टामध्ये भाजपाशी संबंधित 5 न्यायमूर्ती आहेत, जे कधी संघ परिवाराच्या शाखेत जात होते, ज्यांचं कुटुंब संघ परिवारामध्ये आहे, असे 5 ते 6 न्यायमूर्ती आहेत. राज्यामधल्या हायकोर्टामध्ये अशा प्रकारच्या नेमणुका करून, सुप्रीम कोर्टामध्ये नेमणुका घडवून देशाची न्याय यंत्रणा पूर्णपणे ताब्यात ठेवण्याचं हे मोदी आणि शहा यांच्या भाजपचं कारस्थान आहे.
या देशाच्या सर्व घटनात्मक संस्था या आपल्या गुलाम असाव्यात यासाठी मग निवडणूक आयोगापासून राज्यपालापर्यंत सगळ्या कोणत्याही घटनात्मक संस्थेवरती आज फक्त भारतीय जनता पक्षाचे लोक निवडून नेमले जातात. हे या राज्याच्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.